खऱ्या अर्थानं हा आनंद उत्सव संपन्न करत असताना आज अकलूजमध्ये हे तिसरं रिंगण आपण साकारतो आहे. हे तिसरं रिंगण होत असताना या रिंगणामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यातील तालुक्यातील गावागावातील सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. यामध्ये भव्य पताका, टाळकरी, माळकरी, मृदुंग वादक, त्याचबरोबर आपण पाहतो विनेकरी, हे सगळे मंडळी या ठिकाणी एकवटणार आहेत. आपण या परिसरामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी गर्दी वाढत आहे. या बाजूला सगळे विद्यार्थी स्वागतासाठी सज्ज आहेत. एनसीसीचे सगळे विद्यार्थी दिसत आहेत. एनसीसीचे विद्यार्थी या ठिकाणी साकारले जात आहेत किंवा हे सगळे स्वागतासाठी आहेत. इकडच्या बाजूला सगळे विद्यार्थी, पलीकडच्या बाजूला विद्यार्थिनी आहेत. हे सगळं स्वागत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी थोड्याच वेळामध्ये रथाचं आगमन, पालखीचं, पादुकांचं आगमन होईल आणि तदनंतर हा सोहळा रिंगण सोहळ्यामध्ये रूपांतर होईल. तत्पूर्वी आलेले सगळे जे भाविक आहेत त्यांना बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी आहे. अगदी त्यांना देखील या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे की रिंगण सोहळा कशा पद्धतीचा असतो. एकूणच आवर्जून उल्लेख करावा लागेल ते आपल्या निसर्गाचा, की निसर्गामध्ये कुठल्या प्रकारचं ऊन, वारा, पाऊस, कुठली पण अडचण या निमित्ताने नाहीये. पंढरी, आळंदी, पंढरी आणि देहू या तीनही ठिकाणावरून हे सगळे वारकरी एकत्र येत असताना आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये हे सगळे वारकरी एकत्र येत आहेत आणि हा पालखी सोहळा साकारला जातोय. आपण पाहू शकता प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी आहे. अजूनही काही भाविक भक्त अजून येत आहेत. आतमध्ये जागा त्यांच्यासाठी करतायत. प्रशासन त्यामध्ये मदती करत आहे. आपण बघतोय की याही बाजूला गर्दी आहे, पलीकडच्या बाजूला गर्दी आहे, इकडच्या बाजूला देखील गर्दी आहे. ही सगळी गर्दी जर पाहिली तर निश्चित या ठिकाणी जागा कमी पडते हा प्रश्न बरा होतोय किंवा पडेल की काय. आणि त्यानंतर हा जर रिंगण सोहळा चालू होईल त्यावेळेस हे सगळे भाविक भक्त त्या ठिकाणी याची डोळा पाहिला आनंदाचा सोहळा, असा आनंद सोहळा या ठिकाणी ते अनुभवतील. निश्चित प्रशासन देखील सज्ज आहे. पोलीस बांधव या ठिकाणी सहकार्य करतायत. सर्वांना या ठिकाणी बाजूला करण्यासाठी किंवा पुढे सरकवण्यासाठी मदत करतात. याही बाजूला खरं तर बरेच भाविक भक्त आहेत. पलीकडे गर्दी आहे, तिकडे व्यायामशाळा दिली आहे, त्या बाजूला देखील प्रचंड गर्दी आहे. इकडे भाविक आलेले आहेत. माऊली, तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात, कुठून आलेला आहात? कसं वाटतं इथे आल्यानंतर? आनंद वाटतोय? आनंदमय वातावरणामध्ये आजचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला अनुभवायला मिळतोय, पाहायला मिळतोय. आज आपण पाहतोय प्रत्येक ठिकाणी गर्दीच गर्दी आहे. प्रत्येकाच्या मुखामध्ये रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी हा जप आहे. जय जय रामकृष्ण हरी करत करत आपण पाहतोय की याही ठिकाणी गर्दीच गर्दी आहे. इकडे सोहळ्याचं आपण पाहू शकताय गेले 2-3 तास ही सगळी मंडळी बसून आहेत. आपल्याला जर पाहिलं तर या ठिकाणी सगळ्या महिला भगिनी आहेत, पुरुष बांधव आहेत. त्याचबरोबर इथे पाहतोय विनेकरी आहेत, महिला विनेकरी आहेत दिसत आहेत. इकडे बऱ्याचशा माऊली उपस्थित आहेत. भव्य पताका आपल्या हिंदू धर्माचं जे अधिष्ठान आहे ते भव्य पताका या ठिकाणी उभे केले आहेत. असे वारकरी, पोलीस बांधव आहेत सहकार्यासाठी. सगळी मंडळी या ठिकाणी आता आवर्जून आहेत. सगळ्या मंडळींना या ठिकाणी ओढ लागलेली आहे की इथे कधी रिंगण चालू होईल आणि तो अभूतपूर्व सोहळा आम्हाला कधी पाहायला मिळेल ही प्रत्येकाला ओढ लागलेली आहे. निश्चित अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हा सगळं रिंगण सोहळ्याचा अनुभव आपल्याला घ्यायला मिळणार आहे. आजूबाजूला जे भाविक बसलेले आहेत त्यांची देखील खूप इच्छा आहे की आपण या ठिकाणी पाहावा आणि म्हणून या निसर्गाला धन्यवाद दिले पाहिजे. ऊन, वारा, पाऊस कुठल्याही प्रकारची अडचण नाही, अडथळा नाही, सुखकर वारी चालू आहे. आमच्या माऊली या ठिकाणी आहेत. अपंग असताना देखील स्वतः गाडी करून आलेले आहेत. हे वेगळं पण या निमित्ताने पाहायला मिळते. सगळ्यांनी जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. खऱ्या अर्थानं रामकृष्णाचं बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय. जय हरी माऊली. या ठिकाणी माऊलीचा जय जयकार करतात.
तिथे आपण पाहतोय पाऊस झाला तर बसायला जागा नाही, परंतु तिथे माऊली बसलेले आहेत. आपण पाहतोय पावसामध्ये किंवा पावसाचं जे पाणी या ठिकाणी साचलं त्या पाण्यावर कागद टाकून काही मंडळी बसलेले आहेत. तर यावरून आपण समजू शकतो भयानक परिस्थिती असताना देखील किंवा पाऊस ऊन वारा याची तमा न बाळगता सगळे वारकरी प्रत्येक वारीमध्ये सहभागी होतात. ही आपली महाराष्ट्राची ठेवा आहे, महाराष्ट्राचा ठेवा आहे, हिंदू धर्माचा ठेवा आहे. तुम्ही पताका धारण त्या ठिकाणी सगळे कळस घेऊन आणि खरं तर या ठिकाणी पाहतोय विजेकरी आहेत सगळे भक्ती रसाचा हा जो सागर या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चित प्रत्येक गावातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक जिल्ह्यातून ही सगळी मंडळी या ठिकाणी येत आहे. हळूहळू आता ही सगळी दिंडी सुरू केलेली आहे. आता संभवाला सुरुवात केलेली आहे. त्यांच्या बरोबरीने आता एक एक राऊंड पूर्ण होतोय. आपण पाहू शकतो या ठिकाणी दिंडी आहे. मावळची वराळे नगरीची दिंडी आहे. आता पुढे पुढे सरकत आहे. सगळे पालखी सोहळ्यामध्ये सगळी मंडळी या ठिकाणी आता येताना पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं हा एक आनंद सोहळा या निमित्ताने आपल्याला अनुभव मिळतोय. खऱ्या अर्थाने ही सगळी मंडळी आता मोठ्या भक्तीभावानं या इथे रामकृष्ण हरी करत तर पुढे चाललेले आहेत. पाहतोय एक वेगळं पण या वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यामध्ये तरुणांपासून वृद्धापर्यंत सगळी मंडळी या वारीमध्ये सहभागी आहेत. या वारीतलं वैशिष्ट्य म्हणजे वडीलधारी मंडळी देखील आहेत. रामकृष्ण हरी माऊली दिंडी क्रमांक 191 नंबरची दिंडी आज जोडलेली आहे. माऊली रामकृष्ण हरी. जय जय हरी. जय जय हरी. अरे आपण आता रिंगण सोहळ्याला सुरुवात होते आहे. आपण पाहतोय की गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. संत तुकोबारायांच्या पालखीच्या रथाच्या पुढचा नगरखान्याचं आगमन होत आहे. आपण पाहू शकता नगरखान्याचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यामध्ये आता त्यांच्या समोर नगरखान्यामध्ये जे बसलेले असतील किंवा त्यांचे समोर सगळे मंडळी असतील त्यांचं या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक वारकरी भक्तगण समोर आहेत. नगरखान्याच्या समोर हे सगळी भक्तगण मंडळी या ठिकाणी दिसत आहेत. खरोखरच पंढरीची वारी एखाद्या अर्थानं सुखकर व्हावी म्हणून प्रत्येक जण या ठिकाणी सहभागी होतोय. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आता रिंगण सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. एक अभूतपूर्व सोहळा म्हणजे रिंगण सोहळा मानला जातो. प्रत्येक वर्षी वेगळं पण असतं या रिंगण सोहळ्यामध्ये. या रिंगण सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थानं जे भाविक भक्त सहभागी होतात त्यांना एक स्वर्गाचा आनंद आपण ज्याला म्हणू तो आनंद या ठिकाणी प्राप्त होतो. बरीचशी मुली आपण पाहतोय की या ठिकाणी सेवेमध्ये आहेत, पुढे जात आहेत, आयोजन करतायत. त्याचबरोबर संत तुकाराम महाराज संस्थांचे श्री क्षेत्र देहू येथील पालखीचे भोई आपल्या बरोबर आहेत. खऱ्या अर्थानं आपलं भाग्य आहे की पालखीचे भोई यांच्या बरोबर आपल्याला बातचीत किंवा गप्पा मारता येतात, बोलता येतात. मला सांगा केव्हापासून तुम्ही या वारीचे अर्थात पालखीचे भोई आहात? 38 वर्ष. 38 वर्ष तुम्ही वारीमध्ये सहभागी होताय किंवा सेवा करताय. खऱ्या अर्थानं ही सेवा करत असताना महाराष्ट्राभर सगळीकडे तुम्हाला जावं लागतं किंवा महाराष्ट्रात पालखी जिथे फिरते तिथे तुम्हाला जावं लागतं. ही सेवा करताना एक परमेश्वराच्या पायथ्याशी किंवा परमेश्वराच्या काही असताय त्याचा आनंद कसा आहे? हा आनंद म्हणजे तो वैकुंठी बी आनंद नाही. खऱ्या अर्थानं नगरखान्याचं आगमन होतंय आणि त्याचबरोबर यांचं म्हणणं असं आहे की आयुष्यात जगातला सगळ्यात मोठा आनंद कुठे असेल तो वारीमध्ये आहे. आणि वारीमध्ये सहभागी होताना खरोखर त्यांना तो आनंद मिळतोय कारण ते खऱ्या अर्थानं पादुका समयते आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं त्या पांडुरंगाने असं म्हणूया जसं पुंडलिकाला चरणाजवळ स्थान दिलं तसं तुम्हाला स्थान देखील त्या पादुका बरोबर मिळाले. किती आनंद वाटेल. तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या 7 पिढ्यांना किंवा 100 पिढ्या तुमच्या धन्य झाल्या कारण पादुकांबरोबर तुम्ही असताय. खूपच वेगळं पण आहे त्या पादुकांमध्ये. खरंच रामकृष्ण हरी माऊली.